ऑल इंडिया सैनिक स्कूल काउन्सिलिंग हे सध्या चालू आहे. पाठीमागे चालू झाले होते आणि त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपण आणला होता की काउन्सिलिंग कसं करायचं आहे. परंतु ही काउन्सिलिंग जे चालू झाल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम ही काउन्सिलिंग मध्ये होते. काही चुकीची माहिती त्याच्यामध्ये आली होती. काउन्सिलिंगला एरर येत होती. त्या ठिकाणी लॉग इन होत नव्हतं. बऱ्याचशा गोष्टी अजूनही चालू आहेत. बऱ्याच जणांना हे प्रॉब्लेम येत होते. त्याच्यामुळे ही डेट वाढत गेलेली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की ही काउन्सिलिंगची डेट कधीपर्यंत वाढलेली आहे, त्यानंतर पुढे निकाल कधीपर्यंत लागणार आहे ही काउन्सिलिंग राऊंड 1चा हे आपण बघणार आहे. तो याच्यावरती आपण आले ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या या वेबसाईट वरती. ज्यांनी ज्यांनी काउन्सिलिंग केलेलं नसेल तर त्यांनी न्यू रजिस्ट्रेशन करायचं होतं. त्यांनी रजिस्ट्रेशन करताना अडचणी येत होत्या सुरुवातीला, आता त्या थोड्या कमी झालेल्या आहेत. तरी अजून बऱ्याचशा त्रुटी या काउन्सिलिंगच्या वेबसाईटला या वर्षी आलेल्या आहेत. गेल्या वर्षी हा एवढ्या चुका त्याच्यामध्ये नव्हत्या होत. यावर्षी भरपूर अशी त्रास पालकांना झालेला आहे. ई काउन्सिलिंग भरत असताना अजूनही काही जणांचे ई काउन्सिलिंग त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत आहे, परंतु साइन इन होत नाही. असे पण प्रॉब्लेम याच्यामध्ये आलेले आहेत. किंवा आतमध्ये काही जणांना एस आणि एनएसएस निवडलं आहे बऱ्याच जणांनी फॉर्म मध्ये, परंतु त्यांनी तिथं ओपन होत नाहीये. ज्यावेळेस ते चॉईस फिलिंग भरतात त्यावेळेस त्यांना ते ओपन होत नाही, एकच विंडो ओपन होते. असंही प्रॉब्लेम पालकांना आहे. तो सगळ्यांना आपण सांगितलं होतं की ईमेल करण्यासाठी, आणि तो ईमेल त्यांनी इथं पण दिलेला आहे. त्या ठिकाणी जो ईमेल आहे ह्या ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या ईमेलला आपण तो स्क्रीनशॉट टाकू शकता जो तुम्हाला एरर येत आहे. त्याच्यामुळं क्लिअरिटी त्यांना येणार आहे की ही प्रॉब्लेम पालकांना आहे, आणि त्याच्यामुळे जे काही त्याच्यावरचा उपाय आहे ते तुम्हाला ईमेलने परत रिप्लाय करू शकतात. तो अशा पद्धतीने न्यू रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पालकांना साइन इन करायचं आहे. साइन इन करून त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करायचे आहेत. ह्या चॉईस फिलिंग जे आहेत 24 तारखेपर्यंत त्यांनी ही डेट वाढवलेली आहे. अजूनही प्रॉब्लेम चालूच आहेत, तरी पण त्यांनी ईमेल करून घ्यायचा आहे. ज्यांना ज्यांना अडचण आहे त्यांनी, त्याच्यामुळे हे जे काही अडचण आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे. बऱ्याच जणांनंतर निकाल पण दाखवत आहे की तुमचं राऊंड 1 जो निकाल आहे तो तुम्हाला अलॉटमेंट, असं पण काही त्रुटी याच्यामध्ये दिसत आहेत. सगळ्यांनी त्यामध्ये ईमेल केलेला आहे. तर त्यामध्ये काउन्सिलिंग आपण बघूया शेड्यूल मध्ये. काउन्सिलिंग शेड्यूल दिले आपल्याला त्यांनी 15 तारखेला स्टार्ट झालं होतं, आणि अडचणीमुळे हे परत 24 तारखेपर्यंत वाढवलेलं आहे, आणि अजूनही अडचणी आहेत. तो हे सगळ्यांनी ईमेल करणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी पुढची डेट काय दिलेली नाही, कारण रजिस्ट्रेशन ची लास्ट डेटच्या नंतर फक्त 2 दिवस लागतात रिझल्ट काढायला त्यांना, जो गेल्या वर्षीचा क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे. त्याच्यामुळे 24 तारखेपर्यंत जर आपल्याला त्यांनी त्याच्या पुढे जर डेट नाही वाढवली तर साधारण 25-26 हे 2 दिवसानंतर 27 तारखेला साधारण निकाल जो आहे राऊंड 1चा लागू शकतो. जर समजा याच्यामध्ये अजून काही अडचणी पालकांना आहेत आणि जर त्यांनी डेट वाढवली त्यासाठी, तर मग हा निकाल जो आहे तो अजून काही दिवस 1-2 दिवस पुढे जाऊ शकतो. 27 ते 29 असं आपण म्हणूया पुढे गेला तर, अशा तारखेमध्ये हा निकाल मुलांचा राऊंड 1चा लागणार आहे. निकाल लागल्यानंतर जे काही बटन असतात ते कुठले दाबायचे यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ आपल्याला वरती मिळून जाईल. त्या व्हिडिओवरती आपण क्लिक करून तिथं नाही का कुठले ऑप्शन्स आपण निवडायला पाहिजेत, कुठला नाही निवडलं पाहिजे हे पण मी सांगितलेलं होतं. हे आपण नक्कीच इथे बघून घ्या. त्यावर ई काउन्सिलिंग साठी चॉईस फिलिंग करत असताना मी सांगितलं होतं स्कूल इन्फॉर्मेशन मध्ये आपण जाऊ शकतो. या ठिकाणी सीट मॅट्रिक्स याच्यामध्ये सर्व जे काही हेल्प करण्यासाठी आपल्याला आपल्या पाल्यासाठी किती जागा आहेत, आपल्या कॅटेगरी मधून अदर स्टेट मध्ये, आपल्या स्टेट मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी हेल्पफुल होत्या. क्लास 6 क्लास 9 साठी याचा वापर आपण केलाच पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला चॉईस फिलिंग करताना याचा फायदा होणार आहे. तो अशा प्रकारे ऑल इंडिया सैनिक स्कूल काउन्सिलिंगचे हा जो रिझल्ट आहे तो येणाऱ्या साधारण 27 ते 29 या दरम्यान असू शकतो. आपला आतापर्यंत अशा प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी आपण व्हिडिओ आणत असतो. पाठीमागे आपण ह्या सगळ्या प्रोसेससाठी पण व्हिडिओ आणले होते. आपल्याला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं आणि भविष्यामधल्या अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपण याला आता सबस्क्राईब करून ठेवू शकता, म्हणजे आपल्याला हे जे नोटिफिकेशन आहे ते अगोदरच अलर्ट मध्ये मिळत राहील आणि ह्या गोष्टी आपल्या मिस होणार नाहीत. ऑल इंडिया सैनिक स्कूलचा हा जो निकाल आहे याच्यामध्ये आपले बरेचसे विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे यावरची यश मिळवलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण नंतरचे व्हिडिओ त्यांच्यामध्ये पॅरेंट्स मीटिंग आपण त्याच्यामध्ये आणणार आहोत. ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या नेक्स्ट इयर साठी ही जी आपली बॅच आहे ते ऑलरेडी आपण चालू झालेली आहे 8 फेब्रुवारी पासून, आणि ह्या बॅचेस आपल्या कंटिन्यूअस पुढे चालूच असतात. जर आपल्याला याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यासाठी एक वेबिनार घडवा आयुष्य पालक स्पर्धा परीक्षांमधून हा आतापर्यंत 1.5 लाखपेक्षा जास्त पालकांमध्ये पोहोचलेला वेबिनार येणाऱ्या 25 मार्चला आहे. आपण त्याला जर जॉईन करायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी आपण जॉईन करू शकता, आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला तो वेबिनार लाईव्ह समोर 2 तास मीटिंग राहते. आणि नक्की आपल्या स्पर्धा परीक्षा नेमक्या काय असतात याची जर आपल्याला क्लॅरिटी घ्यायची असेल तर आपण नक्की हा वेबिनार पहा. त्याचबरोबर ऑल इंडिया सैनिक स्कूल आणि सर्व स्पर्धा परीक्षांचे सगळे रेकॉर्डेड कोर्सेस आपल्या रेडी आहेत. त्याची जर आपल्याला लिंक पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये आपल्याला मिळून जाईल, आणि डिस्काउंट मध्ये ते कोर्सेस पण इथे आम्ही अवेलेबल केले आहेत. खाली डिस्काउंट त्या लिंकवर जाऊन तुम्ही डिस्काउंट केला तर 90% डिस्काउंट आपल्याला त्याच्यामध्ये मिळून जाणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.